जन्मल्याचा फोटो आहे का? 2 महिन्याचा होता. एकदम बघा 2 महिन्याचा. थांबा स्थिर ठेवा. 2 महिन्याचा होता तो. मग त्यावेळी एकदम क्लिअर दिसतोय तो. हा काहीच नव्हतं झालेलं, पण 2 महिने बाहेर आंघोळीला काढलं का आणि आपण सोडून आंघोळ घालतो ना चांगलं ते असं मोडायला लागलं सारखं. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण पाहत आहे की अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावात आपण आज या ठिकाणी आवर्जून आलो आहे. या गावात माझा एक मित्र राहतो. गेले 2 ते 3 वर्षापासून माझ्या या मित्रासोबत त्या ठिकाणी आमची चांगली मैत्री झाली. त्याचं नाव आलोक विठ्ठल शेलार. आणि या लहान बाळाचं खरं तर कुटुंबाच्या दृष्टीने एक दुर्दैवाची घटना की जन्मता हे बाळ चांगलं जन्माला आलं, पण 2 महिन्यांनी जो आजार त्याला जडला तर त्या आजार आपण पाहतो की हा दिसायला असं वाटतं की अजून हे बाळच आहे लहान, परंतु हा 17 वर्षाचा मुलगा आहे. याची काही स्वप्न आहेत. आपण सगळे त्याच्याकडून ते समजून घेणारच आहोत की हे बाळ 17 वर्षाचा जरी मुलगा असला पण त्याची अनेक मोठी स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं तर अनेकांची त्या ठिकाणी मदत लागणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळं मदतीचं आव्हान या ठिकाणी करतोय. आलोक, तुझं काय आहे ते सगळं एकदा सगळ्यांना सांग. इथं जुन्नर टाइम्स यांना सगळ्यांना सांग. माझे नाव आलोक विठ्ठल शेलार आणि मी पहिल्यापासूनच असा अपंग आहे. कितीला आहे तू आता? मी आता 10वीला असतो, म्हणजे मी शाळा सोडली आहे काही कारणांमुळे. काय कारण आहे? कारण असं आहे की शाळा इथून लांब आहे आणि मी दिसतो लहान पण मी खूप जड आहे आणि त्याच्यामुळं शाळेत जाणं नेणं, परत तिथं गेल्यावर काही अडचणी असतील ते पण कामाला येत नाही. आणि मग परत मला चित्रांकडे हौस आहे, गाण्याची हौस आहे. परत शाळा शिकलास? मी आतापर्यंत 10वी शिकलो. आणि शाळेमध्ये कितीपर्यंत जात होता शाळेत? मी चौथी म्हणजे दुसरीला शाळेत गेलोय, पण मला काही येत नसल्यामुळं, म्हणजे मी होतो 4थीला पण मला शाळेत नेलं आणि ते म्हणले याला तर काही येत नाही म्हणून मग दुसरीचा वर्ग शिकवला मला. मग दुसरीचा वर्ग शिकवला मग 5वीला गेलो. पण एवढं आहे की मी होतो 4थीला आणि ती शाळा 4थीपर्यंतच होती आणि मला त्याच्यात नेलं दुसरीचा फक्त वर्ग नाही, 6 महिन्यात 2री आणि 3री शिकवली. आणि मग 5वीच्या टायमाला शाळा तर संपली दिली. मग तिथून तर खूप लांब होतं, परत शाळा बंद. मग असंच 9वीपर्यंत आलो, 10वी झाली, 10वीच्या वर्षावर आलो तरी पण शाळेत गेलो नाहीये. शिकलो कसा? घरी बसून शिकलो. आम्हाला दोघांना पण येत नाही, आम्ही अंगठेच आहेत. बघ तुला कोणीतरी इथं टीचिंग करायला असेल ना? कोणीच नाही. आणि मला इंग्लिश तर काही येत नव्हती, पण एक अमेरिकेचे काका आहेत, त्यांचं नाव रोहित काळे काका असंच मी म्हणतो त्यांना. त्यांनी मला शिकवण्यासाठी, इंग्लिश शिकवण्यासाठी एक सरांचं हे केलं, पण ते सर त्यांना काहीतरी झालं म्हणून त्यांनी शिकवायचं सोडलं. आणि परत एका मॅडमनी शिकवलं बरेच 5-6 महिने. परत त्यांना पण मोठी नोकरी लागली म्हणून त्यांनी सोडलं. परत वेदिका ताई नावाच्या एका व्यक्तीने मला पण शिकवलं आणि आता त्यांना पण थोडा वेळ मिळणं अशक्य आहे म्हणून त्यांनी पण बंद केलं आहे. पण माझा फोन उचलता, माझ्यासोबत चांगलं बोलतात बस. आणि चांगलं शिकतो, म्हणजे मी इंग्लिश शिकलोय, मला वाचायला बी येतं आणि ते कळतं सुद्धा. 2 महिन्याचा असतानाच तुम्ही घेऊन आलात. तुम्हाला मुलं किती आहेत? मला 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी. आणि मुलीला झालेला हा मुलीचा मुलगा आहे. अच्छा. मुलगी कुठं असते? मुलगी दौंडच्या अलीकडे पाटच चौकला आहे का तिथे केडगाव म्हणून गाव आहे, त्या गावात दिलेली. कसं झालं आता हे 2 महिन्याचा आता सगळं ठीक होतं, तब्येत त्याची हळूहळू वेगळं आहे असं वाटायला लागलं. त्यावेळीची परिस्थिती काय होती? त्यावेळेची परिस्थिती बरी होती जरा, त्याला उचला येत होतं, न्यायला येत होतं कुठंही. पण आता कसं आहे, त्याच्या 17 वयी त्याला म्हणल्याच्या नंतर दिसा एवढसा दिसतो, पण माती जड आहे ना, मग त्याच्यामुळं मेन गोष्ट आहे कसं, जसा आणलाय का तसा मी घरीच असते त्याच्यासाठी. फक्त एकच माणूस माझा कामाला आहे आणि भाड्याने राहायचं म्हणल्यावर मग नाही मजबुरी राहते आमची. तुमची मुलगी दौंडला ना? तिथे त्याचा जन्म झालाय बरोबर? हा. मग तिथून इथं का आणला ते, म्हणजे सांभाळण्यासाठी? त्यांना काय अडचण होती का? नाही, अडचण नव्हती, पण त्यांना आहे ना रोज लोकांच्या कामाला जायचं, मजुरी करून खायची. मग त्याची परिस्थिती तशी सांभाळाय कुणी नव्हतं ना. हा, तर ती म्हणली होती मला आश्रम मध्ये सोडून देते, तर मी म्हणलं आश्रम मध्ये नको सोडून देऊ, मी सांभाळते त्याला कशी काय नाही. आम्ही अर्धी खाली तर त्याला चतकुर्त भेटन का नाही आमच्याच्याने, असं तसं वडीत राहू आम्ही. म्हणलं काय करायचं मग, त्याला पण टाकून नको द्यायला म्हणलं, असं वाटलं. मग मला
ती म्हणल्याच्या नंतर आश्रममध्ये टाकायचं म्हणलं मला जरा वाईटच लागलं. बरं. त्याच्यामुळं मग मी काय टाकून दिलं नाही त्याला. बर मग आता इकडं तुम्ही 17 वर्ष त्याला सांभाळताय, काय त्रास तुम्हाला झाला? तरच मग आता त्याचं दुखाय थोडा दाखा लागला. आता त्याचं हाड तुटतं आणि हाड तुटलं की मग त्याला दवा गोळ्या आणावं लागते. हाड म्हणजे काय नक्की काय होतं? हाड आहे ना कॅल्शियम कमी आहे ना त्याला. हा मोडल्या मग रडत होते लई, दुखत त्याचं जास्त. मग ती 4-4, 8-8 दिवस जाग्यावर येत नाही. मग जरा फरक पडत गेल्या मग जरा बरा होतो. मग दवा गोळ्या सारख्या चालूच आहेत ना त्याला. अच्छा, असं आहे. म्हणजे त्याची हाड इतकी नरम आहेत की सहज तुटू शकतात. हा सहज थोडा दाखा लागलं लागला की लगेच. स्वतःला जर एखाद्या टायमाला लागला तरी मोडतं लगेच तुटतं हाड. 15 दिवस जागे. आणि तो त्रास तो एकटा सहन करतो. मग आता त्याला काही इलाज आहे शेवटी. आता आम्ही होईन तेवढं तर करीत राहतो त्याला सारखं चालूच आहे आमचं. डॉक्टर काय म्हणतात? दवाखाना दवा गोळ्या चालूच आहे. डॉक्टर आम्ही त्याला शिर्डीला नेलं होतं. तिथं दिवस गेला अख्खा, तिथं चेकिंग केलं तर तिथं डॉक्टर म्हणतात फक्त त्याचं हाड जर भरलं ना, हाड जर निभार झालं तर त्याचं ऑपरेशन करून आपण उभा करू त्याला. परत आम्ही त्याला संगमनेरला नेलं होतं, परत बारामतीला नेलं, परत ससनला नेलं होतं. सगळी तशीच म्हणतात की तेव्हा जर निभार हाड झालं तर त्याचं ऑपरेशन करून त्याला उभा करता येईल. पण त्याचा हाडच भरणार नाही तर काय करावं त्याला. म्हणजे त्यामुळे पूर्ण काळजी घ्या उचलताना. हा लय काळजी घ्यावं लागते. उचलून त्याला बाथरूमला न्यायचं म्हणलं तरी लय आस्ती न्यावं लागतं. परंतु एक चांगला चित्रकार आहे, एक चांगला आर्टिस्ट आहे. आणि याला जर आपल्याच भारत देशात, आपल्या लोकशाहीत, आपल्या राज्यात किंवा आपल्याच परिसरात या ठिकाणी जर फक्त 10ची जर जागा मिळत नसेल, किती मोठी शोकांतिका. यांना राहिलं घर नाही. ही पहिले मी ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आलो त्यावेळेस तुम्ही तिकडे राहायचे. हे आल्यानंतर आम्ही इथल्या गावातील जे सरपंच त्यांना सांगितलं होतं की काही झालं तरी आलोकला कुठं ना कुठं गायरानात द्या, पाहिजे तर कुठं तरी द्या, पण 10 बाय 10ची जागा द्या, बिचाऱ्यांची खोली होईल. आता हे पण मजुरी करतात, मोलमजुरी करणारं कुटुंब आहे. पण मोलमजुरी करायची, आलोकला सांभाळायचं, याच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यायला लागतं. याला टॉयलेटला जर लागलं तर आजीला उचलून न्यायला लागतं. म्हणजे पूर्ण जीवन आजी बाबांवर अवलंबून. 100% माणूस इथं पाहिजेच. शाळेत त्याने काय सांगितलं की शाळा लांब पडते, शाळेत आता न्यायला कोण नाही किंवा त्याची अडचण, आणि त्याचं वजन जास्त आहे. 30 साला जरी आला दिसला तरी याचं वजन जास्त आहे, कारण वय मोठं आहे. आणि वजन जास्त असल्यामुळं रोज न्यायची आणायची अडचण, या सगळ्या गोष्टीमुळं आलोक खरं तर घरी आहे. आणि घरातच तो त्याचं कला दाखवतोय, सगळ्या गोष्टी दाखवतोय. याला गाणी पण चांगली येतात संदीप भाऊ. आणि खरं तर आपण आज आलोय माणुसकीच्या नात्याने आलोय. जरी तालुका जरी वेगळा असला परंतु माणुसकी आपल्या इथं घेऊन आली. म्हणून मी मागाशी उल्लेख केला की आपल्या तालुक्यातला असे अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहे. खरं तर आलोकला चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, म्हणून आम्ही खरं तर इथं आलोय. आलोक, तुला एक कुठली जर गाणं येत असेल तर एकदा दाखव सगळ्यांना म्हणून. झोपून म्हणू शकतो. झोपून म्हण ना, झोपून म्हण. त्याला त्रास होतो. तुला काय आता त्रास होतोय का बाळा? जास्त बसत झोपून नाही. बोला, झोपून बोल, झोपून बोल. हा काय आजारी असतो का वेगवेगळे, काय असं सर्दी नाही वगैरे आजारी असं नाही नाही? त्याला. आता सर्दी झालेली थोडी, थोडीफार. नाही तर आजारी बिजारी नाही. पण काळजी. मोडलं तर मग मात्र लय काळजी घ्यावं लागतं. मोडला ना तर मग आम्हाला कसं आहे, बघा ना केवढं आहे बघा. एकट्याचे जेव होय. आम्हाला घर तर नाहीच आहे पण जागा पण नाही. तुम्ही प्रॉपर कुठले आजी? आम्ही तिकडच येवच एवढं. आणि इकडं कसं असं आलं मजुरी? असंच वळखीने वळख. बाळा काय गाणं आठवतंय तुला, कोणतं म्हणणार आहे? मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला. अरे वार, मी तुला आता ते आईचंच गाणं सुचवणार होतो आणि आईबद्दलच तुला विचारणार होतो, असं माझ्या मनामध्ये चाललं होतं आणि तू तेच गाणं आठवतंय. बोल. बोल. नाव तुझं घेऊन पडली कोरड ठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ठाला, कोरड ठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला, ओ मरून पुन्हा जन्म घेवा आईच्या पोटाला. नाव तुझं घेऊन पडली कोरड ठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ठाला, कोरड ठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा, शेवटला करावं लागतो आईचाच धावा. हो किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा,
शेवटला करावं लागतो आईचाच धावा. कैकनी आई सेवेत देह घोटला, कैकनी आई सेवेत देह घोटला, देह घोटला. मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला, ओ मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला. रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य, आई शिवाय आहे जीवन सार शून्य. ओ रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य, आई शिवाय आहे जीवन सार शून्य. नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला, नाही रे किंमत तुझ्या थाटामाटाला, थाटामाटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला, ए मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला. आईच्या शिवाय तू अर्धवट राशील, देवादिकी चारी धाम आई मधी पाशील. आईच्या शिवाय तू अर्धवट राशील, देवादिक चारी धाम आई मधी पाशील. संतोषानी आई चरणी देह लोटला, संतोषानी आई चरणी देह लोटला, देह लोटला. मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला. नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा आईच्या पोटाला. संदीप भाऊ, का तुला आईच्या इतकी आठवण आली, तू हेच गाणं निवड? कारण की मला माझी आई सांभाळते ना आता पण, म्हणून. भले माझी मम्मी लांब आहे पण तिकडून काय व्हायला वाटतच असेल ना काही ना काही. आणि इथं माझी आजी पण आहे, मग ती काय आईपेक्षा कमी आहे का मला? शिवाय ती मला सांभाळते, माझं पूर्ण जीवन तिच्यावर अवलंबून आहे आता तरी. पण माझी एक जी असं जिद्द आहे की पुढं जाऊन मी माझ्या आईला आणि बाबाला सांभाळणं एवढं शक्य करण्याचं मला थोडंसं तरी मला वाटतं की मी पुढे जाऊन असं करू शकेल. आता मी माझ्या चित्रांच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून थोडं का होईना पुढे जाणार. पण फक्त मला एक संधी पाहिजे, जी संधी मला अजून पण मिळत नाहीये. की आलोक तुझं तू गाणं सादर कर, तू पुढे जाशील, तू असं होशील. पण अशी संधी मला कुठंच दिसत नाहीये. आणि उरलं चित्राला माई चव्हाण सर मदत करतात, गाण्याला करतात. पण ते मदत करतात हे शक्य आहे, पण मला याचा पुढे जाऊन काहीतरी झालं पाहिजे ना. आता ते सुद्धा एवढे शिकवतात, त्यांना पण कष्ट आहेत ना. मग त्यांच्या कष्टांचं सार्थक, माझ्या आईबापांचं सार्थक करावंच लागेल ना मला पुढे जाऊन. म्हणून मला काही पण करून एक मोठा चांगला चित्रकार, चांगला गायक आणि चांगला युट्यूबर बनायचं, हेच माझं मोठं हे. मम्मी फोन करते का? हा मम्मी हा करते फोन, ती दररोज फोन करते, बोलती, भेटायला पण येते. परदेशी गेले 2-4 भेटा येते ती. भेटा येते आई बाबा. आणि तुम्ही आजी दिवसभर इथं याची काय लागते काय नाही, असं म्हणजे आता ठीक आहे का तुमचं आता हळूहळू वय होत चालले, तुम्ही थकशाल मग काय, असं कधी विचार येतो? येतो की विचार येतो ना. पण आता कसं आहे, शेवटी नशिबाच्या पुढं नाही ना जाता येत. आपलं नशीब म्हणायचं त्याला. जसं होईन तसं करीत राहायचं. जी पुढं होईन, आता पुढचं कुणी पाहिलेलं आहे का? झालेलं आहे ती सांगू शकतोय आपण, पुढचं नाही ना सांगू शकतो. होईन तोवर प्रयत्न करीत राहायचं. तुला आता हे गाण्याची आवड कधीपासून निर्माण झाली? गाण्याची आवड मला पहिल्यापासून आवड आहे. मला आवड आहे की असे वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गायची, वरच्या आवाजातली, खालच्या आवाजातली. पण मला खालच्या आवाजातली गाणी येत नव्हते.
पण चव्हाण सरांनी करून दाखवलं. चव्हाण सर म्हणले तू प्रयत्न कर, प्रयत्नाला यश मिळतं हे नक्कीच आहे. आणि म्हणून मी इतका प्रयत्न केला. खालच्या आवाजातली गाणी म्हणली, वरच्या आवाजातले, आता दोन्ही आवाज माझ्या गळ्याला बसलेत. आणि आता मला थोडी सर्दी म्हणून थोडंसं गाण्याचं झालं असेल, पण मला गाणे खूप आवडतात. आणि वाटतं की कुठेतरी गायला जावं, कुठेतरी असं मंच व्हावं. म्हणजे आता मी यूट्यूबला गाणी बघतो, पोरं गातात, मग त्यांचं बघून मला पण वाटतं ना की मी पण तसं करावं. पण काही कारणामुळे मी ते करू शकत नाही. पण होणार एक दिवस येतं. मला वाटतं की काय कुणीतरी आपल्या हाकेला धावून येईल, कुणीतरी इतकी मदत करेन की आपलं पान वरपर्यंत पोहोचू. आणि त्यांचं मदत मी कधीच विसरणार नाही. जसे आईबापाचे उपकार असतात तसेच त्यांचे उपकार मी मानून काहीतरी करीन. पण तेवढं झालं तर पाहिजे, कुणी टायमावर धावून आलं पाहिजे माझ्यासाठी. आता सूरज वाजगेकर सर आहेत, ते माझ्या प्रत्येक हाकेला धावून येतात. आणि मला मी काय मागितलं त्यांना की सर मला असं एवढं पाहिजे, मला कोणतरी शिकवायला पाहिजे, तर प्रयत्न करतात. असं नाही आहे की प्रयत्न करीत नाही, पण प्रयत्न करतात. की आजकाल कोणती माणसं अशी एवढी येत नाही आहेत की करतात म्हणून. पण असं वाटतं की कुठंतरी एखादा माणूस निघल की मला मदत करेल. काय मदतीची गरज होती? मला मदतीची गरज आहे की मला स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची जागा पाहिजे. मला की मी हक्काने म्हणू शकेल माझ्या मम्मी पप्पाला, आई माझं घर झाले, बघायला येतेस का, असं म्हणायला मला झालंच पाहिजे. आणि मी करण्यासाठी खूप मेहनत तर चालूच आहे. पण आता कधी ती फळ देईन मला, ते आता वाट बघण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय. यूट्यूब चॅनल, माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे द आलोक सिंगर आर्ट. म्हणजे मी एक सिंगर आहे, एक आर्ट आहे. आणि त्या यूट्यूबवर माझे सगळे गाण्याचे व्हिडिओ आहेत, थोडी कॉमेडी व्हिडिओ टाकतो कारण की लोकांना ते खूपच आवडतात माझे कॉमेडी व्हिडिओ. आणि माझ्या एका व्हिडिओला 5 लाखापेक्षा जास्त व्ह्यू आलेत. आणि मी इतका खुश झालो त्याच्यासाठी. पण तेवढ्यावरून चालणार नाही. माझी आताशी एक पायरी म्हणजेच 1000 सबस्क्रायबरचा एक गोल राहतो, तो कंप्लीट करून मी पुढे चाललोय. आता 4000ला फक्त 150 सबस्क्रायबर कमी. पण मला त्याचं नाही, मला एक मोठी उडान घ्यायची आहे यूट्यूबवर सुद्धा. मला पैसे कमावण्यासाठी तर प्रत्येकाचं ध्येय राहतं, पण माझं एक जे ध्येय आहे ते मला माझं नाव घ्यायचंय, माझं नाव करायचंय पूर्ण देशामध्ये. की मी पण एक असा आहे ज्यांनी जागेवर बसून सुद्धा जिद्द सोडली नाही आणि ती काम करतोय, असं मला करायचंय. आणि यूट्यूबवर माझं नाव करायचंय. आणि पैसे कशासाठी कमवायचे? आता माणूस शेवट काय करणार, पण मला पैसे कमवायचे कारण मला माझ्या आईबाबाला पुढे जाऊन सांभाळायचंय. आणि ह्याच चित्रावर, गाण्यावरून आणि माझ्या यूट्यूबवरून याच जोरावर मला काहीतरी करायचंय. भले मी आता शाळेत नाही, शाळा सोडली, पण मला ते दुःख नाहीये. मला दुःख कशाचं आहे, जर मी आईबाबाला सांभाळू शकलो नाही तर काय उपयोग आहे माझा जगून. मग असं पण वाटतं ना कधी कधी, विचार येतो कधी कधी थोडा का व्हायना. भले घरात कोणाला सांगत नाही मी, पण वाटतं ना पण पुढं काय काहीतरी व्हावं. आता भले मी दिवसभर मोबाईलवर असतो, प्रत्येकालाच माहिती, कारण की मोबाईलवरच माझं सगळं आहे. मग प्रत्येकाचे व्हिडिओ बनवतो, कोणी गेमिंग करतं, कोणी कशाचे व्हिडिओ टाकतं, कोणी कशाचे टाकतं. पण मला ते साथ देणार नाही ना. मला चित्र, गाणी वाटतं की थोडं गेमिंग करावं, पण आपल्याला त्याच्यावर काय मिळणार नाही. म्हणून थोडा टाइमपास करतो, थोडं चित्राचं करतो, थोडं गाण्याचं करतो, काही ना काही करीत राहतो मी. काय कॉमेडी व्हिडिओ तू म्हटला मी यूट्यूबला टाकतो, कशा पद्धतीचा व्हिडिओ करतो तू? दाखवतोस का एखादी कॉमेडी करून आत्ता? हां दाखव. म्हणजे तू जसे तू यूट्यूबला कॉमेडी करण्याचा प्रयत्न करतोस, तू थोडं एडिट करीत असेल, एक प्रयत्न तर करून कसं करतो दाखव आम्हाला. मी करतो कसं म्हणजे तू म्हटलं ना कॉमेडी व्हिडिओ पण कॉमेडी करतो. हां कधी दुसऱ्यांची कॉपी, कधी स्वतःची कॉपी कर ना. कोणीतरी बोलायला पाहिजे ना पुढे. काय बोलू सांग, काही पण बोला तुम्हाला वाटत ते. काय आलो, कसं आहे आता? एकदम मजेत आहे मी. तुम्ही कसे आहेत मला फक्त एवढं सांगा. मी पण तुझ्या सारखाच मजेत आहे. वा, आज तुमचं येणं कसं काय झालं आमच्या घरी? आज किती दिवस झाले मी वाट बघतोय तुमची. अहो तुम्ही एवढ्या लवकर आले असते किती भारी झालं असतं. सूरज भाऊ आम्हाला काल भेटले. आणि काल नाही म्हणजे ते परत 10 दिवसापासून सांगू होते का आपल्याला आलोकला भेटायला जायचं. काय सूरज दादा, तुम्ही लवकर सांगायचं नाही त्यांना माझ्याकडे यायला. किती वेळ केला. आता माझं पुढे जाऊन काहीतरी होणार हे मला नक्की तुम्ही लवकर माझ्याकडे आले. आय लाईक इट. बरं मग अजून काय बरं आहे का तुमची मुलं बाळ? एकदम तुमची कशी आहे ते सांगा. आम्हाला अजून व्हायचंय, आमचं अजून लई लांब आहे. तुम्ही काय स्वप्न वगैरे पडले का? स्वप्न नाही हो,
आपलं नॅचरल चालूच राहतं. असे वेगवेगळे कॉमेडी करीत राहतो युट्यूबवर. कोणी नसलं बोलायला तर कोणाला मित्राला बळीचा बकरा करायचा, फोन करायचा, त्याची रेकॉर्डिंग करून घ्यायची फक्त नॉर्मल. घे ना ड्रॉइंग बुक, ड्रॉइंग बुक घेतो ना. ड्रॉइंग बुक आहे ना, सगळी तुझी भरली. सगळे भरले, संपले माझ्या हा मग नवीन घे ड्रॉइंग बुक. थँक्यू. वेलकम. हे आता चित्र कधी काढलं इतकं सुंदर गणपतीचं? हे गणपती बाप्पाचं चित्र किमान 6-7 महिने होत आले. आणि हे तर खूपच छान आहे, निसर्ग चित्र. पण यांना कुठंच वाव मिळत नाही ना. ठीक आहे, वाव मिळेल ना, तू प्रयत्न करणं सोडू नको. आता हे महादेवाचं तू चित्र काढले, अजून दाखवा, ठेव. मला वाटतं हे जे चित्र काढतोय ना, हे कुठंतरी जाऊन म्हणजे असं यांना पण थोडासा वाव मिळावा. अरे वा, हे तू याचं काढलंय उपग्रह, आपलं चंद्रयान. ज्या दिवशी लँड झालं ना, त्याच कम्प्लीट संध्याकाळच्या टायमाला ज्या टायमाव म्हणजे मिनिटाव ते त्याच्यावर जाऊन उतारलं, त्याच मिनिटावर हे चित्र सगळीकडे गेलं आणि तेव्हा मी काढीतच होतो. ठीक आहे. आणि हे इकडं तर हे सगळे छोटे छोटे ड्रॉइंग बुक तर तुझे भरून गेले पूर्ण, सगळे संपले आता. अच्छा. तरी त्यांनी बाहेर असं मोठं पेपर येत ना, तुळजापूरची देवी ते काढलेली ते ना, हे दिल्यात चित्र ना, लोकांना. ज्याला आवडून त्याला देत अख्खी राहिले. बाहेर देश गेलेले चित्र सगळे. बर, म्हणजे लोक घेऊन जातात? नाही जात, नाही मागत्यात ना, मग दिली होती 4-2 दुसऱ्या. असेच दिले होते. ते म्हणले मला काढून देशील का, म्हणलं देईन. मग त्यांनी घेऊन गेले. काढा फास्ट. याच्यात लय भारी आहेत, याच्यात डायरेक्ट चेहरे आहेत. आता तू कोणतं काढत होतं? इथं काहीतरी तू रेखाटत होतं हा, ना, ते काय ते चित्र. ते काय करत होता तू? चित्रच काढत होतो थोडं. चिरे काढतो मी. हा 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 ना, आहेत ना त्याच्यात. पुढे बाउन्सर आहे ना, काढून. दिनकी काढून हे कोणाचं आहे तो चेहरा काढलाय तू? चित्र बघ तुझ्या पाठी. पिक्चर नाही. नाही हे बघ तुझ्या पाठीमागे बघ ना. अमेरिकेचा हे ना? रोहित हा काळे. ते अमेरिकेचे काका रोहित काळे, रोहित काळे. ते मला पण ते खूप बरं- ते मला सारखे मदत मदत तर करतातच, पण लांबून मार्गदर्शन सुद्धा करतात. अमेरिकेला असतात का ते? हो, पण म्हणजे सख्खे काका नाहीत, हा हा हा. पण सख्यापेक्षा जास्त जीव लावतात मला ते. वर गोष्टीला धावून येतं ते पाहिजे. काही पण मला शंका असली, काकांना फोन करणार रात्रीचे, त्यांना विचारणार की काका असं असं आहे, काय करू, पुढं काय करू, असं ते बरोबर सांगत राहतात मला सगळं. त्यात नाही एवढं. आहे ना, कोरोनाच्या टायमाला ते असे लय काढलेत. तुला जर अजून एखाद्या तज्ञ व्यक्तीची मदत भेटली त्याच्यापेक्षा तू शिकून चांगली चित्र काढू शकतो. हो, मला फक्त गोष्ट अशी की आता व्हिडिओ मी काढतो यूट्यूबचे, तरी मी ते खालीच लावून काढतो. मला माझ्याकडनं स्टँड ना काहीच. आता हा मोबाईल आहे, या मोबाईलचा लेन्स खूप खराब आहे. वाजवायची पेटी पाहिजे ना. नाही त्याचं युट्यूबला चालवण्यासाठी तो काय लोकांकडून मदत असं हे नाही करत. तो म्हणतो का मला ज्या गोष्टी लागतात त्याचीच मदत करा. आता तुझा तो कोणता मोबाईल आहे? हा एक याचा लेन्स पूर्ण खराब झालेला आहे. म्हणजे कॅमेरा क्वालिटी चांगली नाहीये आणि प्रोसेसर पण कमी आहे. खराब आहे प्रोसेसर. तरी त्याला रवी डॉक्टरांनी घेऊन दिलेला आहे हा मोबाईल. मला गवा दिला आहे 2020 मध्ये दिलेला आहे आणि पहिल्याच बातमीला दिलेलं आहे त्यांनी. आणि हा मी 5 वर्ष वापरला पुढं, पण आता त्याची लेन्स खराब झाली आणि मला YouTube साठी चांगला कॅमेरा लागतोय. आज खरं तर आपण यासाठी आलोय की आलोकला जास्तीत जास्त आपला जुन्नर तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, त्याचप्रमाणे अकोले तालुका असेल, इथले जे दानशूर व्यक्तिमत्व आहे यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. एकच कडवं बनवून टाक, धावतो एका देवाचं. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, गडजी जुरी जायाची, अन गाडी गुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी गुंगराची आली थोरल्या बायाची. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची,
गडजी जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. सासू ग सासर प्रेम आई बापावानी, घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी. सासू ग सासर प्रेम आई बापावानी, घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी. घरी ननंद माझी मोठी मायाची, घरी ननंद माझी मोठी मायाची. गडजी जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची.